महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबरबात, राजकीय घडामोडींचं विश्लेषण, व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांशी चर्चा, प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर, क्रीडा, मनोरंजन, सिनेविश्व आणि बरंच काही. तर बघत रहा प्रत्येक मिनिटांचा तपशील, तुमच्या देशाचा, तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा. मराठी बातम्यासाठी फक्त BN मराठी या न्यूज चॅनलवर. तुमचा आवाज, तुमची शक्ती. रोजच्या अपडेटसाठी पाहत रहा फक्त BN मराठी चॅनल. शेतकऱ्यांची मुले हुशार असतात. आर्थिक परिस्थितीमुळे योग्य शिक्षण घेऊ शकत नाहीत. यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. यामुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न हे अपुरेच राहतात. पण प्राध्यापक संतोष गिरी यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक उपक्रम हाती घेतला. आपला 7/12 दाखवा आणि 50% फी माफ असा उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांची इंजिनियर, डॉक्टर आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नांदेड येथील गिरी केमिस्ट्री या संस्थेत केले जात आहे. नमस्कार, माझं नाव कृष्णा मधुकर कदम आहे. मी राहणार देगाव या गावचा आहे, रहिवासी आहे. माझे वडील हे शेतात काम करतात आणि या क्लासेसमध्ये आम्हाला 7/12 बेसिसवर आमचं ऍडमिशन झालेलं आहे. तसं इथे चांगल्या प्रकारे केमिस्ट्री शिकवतात. सरांनी रोजच्या रोज DPP तसेच एक्झाम टाइम शेड्यूल सगळे आमचे चांगल्या प्रकारे होते. जसं की बाकीच्या क्लासेसमध्ये जसं म्हणतात की अभ्यास करून घेतात. जसं की मी ते अनुभवले. अगोदर मी एका क्लासेसला होतो, तिथे पण अनुभवले आणि इथे पण अनुभवले. इथे ज्या प्रकारे शिकवतात जसं की विद्यार्थ्याच्या जवळ येऊन, ते सगळ्यात जास्त मला भारी वाटलं. आणि येथे जे येऊन विद्यार्थी शिकतील हे स्वतः म्हणजे बोलायला पण शिकतात आणि एक तर त्यांना स्टेज करायची. प्राध्यापक संतोष गिरी यांनी सामाजिक बांधिलकी जपत शेतकरीच नाही तर शेती कामगार, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगारांच्या मुलांना सुद्धा 50% फी माफ केली जाते. या उपक्रमामुळे 70% मुलांना आज गिरी क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेणं शक्य झालं आहे. माझे नाव अर्जुन कदम आहे. मी देगाव या गावचा आहे. मला गिरी PCMB क्लासेसची न्यूज कळाली होती. त्यावरून असं कळालं की 7/12 दाखवून या ठिकाणी फीस अर्धी केली जाते. त्यामुळे मी सर्वात आधी डेमो लेक्चर करून बघितले. ते मला खूप आवडले आणि त्यानंतर रोज DPP घेण्याचा प्रोसेस आहे. ते DPPची प्रोसेस पण मला खूप चांगली वाटली. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या होतकरू गरीब शेतकरी मुलांनी गिरी PCMB क्लासेसला भेट द्यावी आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं, अशी प्रतिक्रिया यावेळी प्राध्यापक संतोष गिरी यांनी दिली. नमस्कार, मी प्राध्यापक संतोष गिरी, संचालक गिरी PCMB क्लासेस नांदेड. आमच्या क्लासेसची सुरुवात 2011 साली झाली आणि तद्गत आम्ही आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी काम करत आलेलो आहोत. पण बऱ्याचशा उलाढाली आल्या. आपण सगळे जाणतात, कोविड आला. कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे क्लासेस बंद पडण्याच्या मार्गावरती आले. काही क्लासेस नांदेडमध्ये बंदही पडलेत. त्याचबरोबर लोकल नांदेडचा जो कोचिंग घेणारा वर्ग होता त्यावरती सुद्धा काही बाहेरच्या क्लासेसची कुरघोडी झाल्यामुळे म्हणा किंवा हळूहळू बदल, काळाची गरज म्हणतो तसे बदल होत गेला आणि एक वेगळे इन्स्टिट्यूशन्स टाईप वर्किंग तयार झालं आणि यामध्ये लोकल नांदेडचं जे मार्केट आहे ते कोलॅप्स होऊ लागलं. यामध्ये मीही भरकटला गेलो होतो. सांगायला तुम्हाला असं म्हणजे अचंबित होईल की एक काळ असा होता की अक्षरशः वर्गामध्ये 2 आकडीच विद्यार्थी संख्या राहिली होती. आणि मग यानंतर त्याच काळामध्ये असा एक प्रवाह झाला की म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत आत्महत्याचा प्रकार खूप वाढला होता. शेतकऱ्यांसाठी कुणीतरी वाली राहणं, काम करणं, कारण मुळात शिक्षण हे गरजेचं आहे ही गोष्ट मला जाणीव करत होती. कारण अक्षरशः मी स्वतः पेक्षा विकत आम्ही, माझा छोटा भाऊ, आम्ही सगळे या गोष्टीतनं पुढे आलो. ही गोष्ट मला सारखे मनात खंत करत होती की मला काहीतरी समाजाचं देणं आहे आणि काय करता येऊ शकतं ज्या फील्डमध्ये मी आहे. आणि मग एक सहज मला कल्पना सुचली की बाबा शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना, आणि तो सुचण्यामागचा एक उद्देश असा होता की एक पालक माझ्याकडे आले आणि सर ₹1,00,000 फीस म्हणतायत, काही ठिकाणी ₹1,50,000 फीस म्हणतायत, कसं शिकू मी, मला लेकराला शिकवायचं. जेव्हा मी त्या पालकांना बोलत होतो त्यावेळेस मला वारंवार एक गोष्ट जाणवत होती की त्यांना शिकवायची इच्छा आहे पण पैसे नसल्या कारणाने त्यांना नांदेडमधून माघार घ्यायची पाळी होती. त्यांना जायची वेळ येऊ लागली आणि मग मी त्यावेळेस नाही विचार केला जास्त. पण त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या पालकांना फोन केला आणि त्यांना एका वाक्यात सांगितलं, सर तुमच्या लेकराला यानंतर इथून शेतकऱ्याच्या प्रत्येक लेकराला गिरी PCMB क्लासेसमध्ये 7/12 घेऊन यायचा, 50% फीस माफ. मुळातच माझ्या क्लासेसची फीस कमी आहे,
त्यातून 50% माफ देऊन मी लेकराला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला सांगायला आवडेल या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांसोबत पुन्हा या न्यूज मध्ये जे बोलतायत, ज्यांनी माझ्याचं इंट्रोडक्शन घेऊन माझी ही या न्यूजची दखल घेतली, त्यांच्या मार्फत मी या सगळ्या शिक्षण प्रेमींना सांगू इच्छितो की जितके शेतकऱ्यांचे लेकरं, बरं असं नाही की फक्त शेतकऱ्याचे, काल परवा 1-2 वर्षापूर्वीची घटना आहे की एक पालक आले, सर माझ्याकडे शेती नाहीये, मी शेतमजूर आहे. मग त्यानंतर मला अजून एक गोष्ट जाणवली की मी फक्त एकाच वर्गासाठी काम करतोय का, की बाबा ज्यांच्याकडे मुळात शेतीच नाही त्यांच्या लेकरांनी काय करावं. आणि मग एक एक स्टेप पुढे निघत काय झालं, तर मग मी पुन्हा त्यांना सांगितलं की नाही, जर तुमच्याकडे 7-12 नसेल तर तुम्ही ज्यांच्या शेतात मजुरी करायला जाता, ज्यांच्याकडे तुम्ही काम करता, त्यांचा एक साध्या कागदावरती लिहून आणा की हा विद्यार्थी होतकरू आहे, तो हुशार आहे, त्याला पैशाच्या अडचणीमुळे तो नांदेड सारख्या ठिकाणी शिकायला येऊ शकत नाही, तर त्याही विद्यार्थ्यांना मी 50% फीस माफ करून शिकवत आलेला आहे. आजच्या घडीला जवळपास माझ्या क्लासेस मधले 70% विद्यार्थी हे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे लेकर आहेत, रोजमजुरी करण्याचे लेकर आहेत. आणि मी त्यांना जेव्हा शिकवल्या जातं ना, त्यावेळेस जे आत्मिक समाधान मिळतं, आवर्जून सांगतो, मला ते समाधान किती जास्त फीस आली यापेक्षा जास्त असतं. आणि एक व्यसन लागले मला की या लेकरांना आता काही करून शिकवायचं आणि यांच्याकडनं रिझल्ट मिळवायचे. बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज लागतात. मागच्या वेळेस एक 5 जणांचा ग्रुप होता. 7-12 वरचे 5ही एकाच गाव, 2 म्हणजे शेजारी गावातले होते. 5ही जण HDS ला 2 जण लागले, पुण्याला चांगल्या कॉलेजेसला इंजिनिअरिंग लागले. तर तेव्हा एवढा अभिमान फील होतो जेव्हा तो विद्यार्थी येतो, सर तुमच्यामुळे आम्ही नांदेडला शिकलोत आणि आज आम्ही चांगल्या पायावरती उभा राहतो. मला एक आवर्जून इथं वाटतं सांगायला, शिक्षण घेतल्याशिवाय घर परिवार पुढे जाणार नाही आणि शेतकऱ्याच्या लेकरांनी आवर्जून शिकलं पाहिजे. घरातलं एक जण जरी व्यवसायात चांगल्या नोकरीवर असेल तर नक्कीच तो शेतकरी फाशी गळाला कधीही लावून घेणार नाही. म्हणून या लेकरांसाठी मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं, शेतकऱ्यांचे जेवढे लेकरं असतील ज्यांना नांदेडमध्ये शिकायला यायचं, फीसची अडचण आहे, पैशाची अडचण आहे, त्यांच्यासाठी गिरी PCMB क्लासेसचे दरवाजे सदैव उघडे असतील. सर्वतोपरी प्रयत्न त्यांना शिकवण्याचा, घडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. थँक्यू सो मच. 2011 सालापासून मी कोचिंग क्षेत्रामध्ये आहे, 2011 पासून. आणि मागील 8 वर्षापासून हे 8वं वर्ष आहे. म्हणजे मागील 7 वर्षापासून मी शेतकऱ्यांच्या लेकरांना 7-12 दाखवा 50% फीस माफ. आणि या उपक्रमाचं नाव आहे शेतकरी सन्मान उपक्रम. म्हणजे असं नाही की त्यांची परिस्थिती आहे म्हणून पैसे कमी करतोय, तर नाही. मग तो 7-12 50 एकरवाल्यांचा असला काय, 100 एकरवाल्याचा असला काय, नियम फक्त इतकाच की तो शेतकरी असावा. कारण एकाला एक अशी परिभाषा शिक्षकाला शोभणार नाही. म्हणून मी शेतकरी सन्मान उपक्रम, त्यांचा सन्मान म्हणजेच त्यांच्या लेकरांना शिकवणे, चांगल्या मार्गाला लावणे, एवढाच एक माझा उद्देश यामार्फत आहे. की फक्त शेतकरी 7-12 सन्मान उपक्रम या अंतर्गत काय काय येतं तेही मी आपल्याशी सांगू शकतो. जे शेतमजूर आहे, जे कष्टकरी आहेत, मला फक्त इतकासा मुद्दा पाहिजे की तो विद्यार्थी होतकरू आहे. आता आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा त्यांची परिस्थिती नाही पाहू शकत. मग अशा वेळेस जे शिक्षक प्रेमी आहेत, जे शिक्षक लोक आहेत, जे समाजामध्ये शिक्षणाप्रती ज्यांचं लक्ष आहे, ज्यांना वाटतं की समाज शिकला पाहिजे, तर अशा लोकांनी आमच्याकडे रेफरन्स करावा की सर हा विद्यार्थी होतकरू आहे, याला पैशाची चणचण आहे, हा इतकी फीस देऊन चांगल्या क्लासेसला नाही शिकू शकत, तर त्यांच्यासाठी हेही ब्रँडेड क्लासेस आहेत. मागच्या वर्षी आर्यन अंबरखाने नावाचा विद्यार्थी NTB प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आहे. नीटमध्ये 690 मार्क आम्ही त्याला मिळवून दिलेले आहेत. इतकंच नाही तर IIT दिल्लीमध्ये प्रथमेश शोलगे नावाच्या विद्यार्थ्याला IIT दिल्लीत सुद्धा प्रवेश केलेला आहे. रिझल्ट उत्कृष्ट आहेत, मेहनत करून घेतो. आणि एक गोष्ट मुद्दामून सांगतो, आमच्या क्लासेसची स्पेशालिटी काय, असं जेव्हा तुम्ही मला विचाराल तेव्हा मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो, रोज पढाई रोज परीक्षा. मला एक गोष्ट जाणवली की विद्यार्थी दर शनिवार, फक्त रविवारी जर पेपर घेतले तर 4 पेपर, म्हणजे महिन्यातून फक्त 4 पेपर व्हायले. त्यामध्ये मुलं काय करतात, अभ्यास झाला नसेल तर नाही, मी बिमार होतो सर, माझी तब्येत ठीक नव्हती, मग गावाकडे गेलो. मग मी काय विचार केला, माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो सर्वसाधारण नाही, शेतकऱ्यांचे लेकर आहेत, कष्टकऱ्यांचे लेकर आहेत, यांचा अभ्यास घरी कोणी घेणार नाही. आज डॉक्टर, इंजिनियर किंवा मोठे व्यावसायिक हे होम ट्युशन लावतात. लेकरांच्या मागे अभ्यासाची यांची सारखी तगमग असते की यांनी अभ्यास करावा, पण माझ्या शेतकऱ्यांच्या लेकरांच्या मागे तर त्याचे आई वडील उभे नाही राहू शकणार. मग आम्ही काय केलं, त्याला सिस्टीमच बदलली.
आम्ही एक नवीन फॉर्म्युला तयार केला, त्याचं नाव आम्ही ठेवलं गिरीज ग्रेट फॉर्म्युला. यामध्ये काय केलं जातं, रोज पढाई रोज परीक्षा. आम्ही आज जे शिकवतो ते लागलेच आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच पॉइंटवरचा पेपर घेतो. डीपीपी बाकी क्लासेसमध्ये डीपीपी दिल्या जातात, पण त्या घरी सॉल्व्ह करायला. माझे लेकरं घरी करतील की नाही हे मला माहित नाही, म्हणून आम्ही रोज वर्गातच त्यांच्याकडनं पेपर सॉल्व्ह करून घेतो. आज शिकवलं उद्या पेपर, आज शिकवलं उद्या पेपर. याचा बेनिफिट असा झाला की रोजच्या रोज मार्क पडू लागले, स्पर्धा तयार झाली आणि मुलांना अभ्यासाची गोडी लागली. या माध्यमातून रिझल्ट यायला मला खूप सोपं झालं. आजच्या घडीला 11वी 12वी असं जर आपण साधारणतः पाहायला गेलं तर 250 ते 300 विद्यार्थी आज आमच्याकडे शिकतायत आणि याच्यातली मॅक्झिमम शेतकऱ्यांचे लेकर आहेत हे अभिमानानं सांगायला हवं.